माझा अंदाज देणार आहे. आपण बघतो उत्तर भारतामध्ये WD सक्रिय झालेला आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं मान्सून प्रभावी होतो तसा WDचा प्रभाव कमी होत असतो. त्यामुळे त्यामध्ये असा दमदारपणा नाही. मात्र जे बंगालच्या उपसागरातून डिप्रेशन तयार झालेलं आहे ते आता मध्य भारताकडे सरकत आहे. जवळपास मध्य प्रदेशच्या दरम्यान ते आलेलं आहे आणि अरबी समुद्रामध्ये असलेली एक चक्राकार स्थिती जिच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प आहे, त्यामुळे आपल्याला या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण दिसतंय. आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की 92% पाऊस सध्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये नोंदला गेला आहे. 8 तारीख ही संपूर्ण भारतामध्ये मान्सून पोहोचण्याची आहे. मात्र राजस्थान, पंजाब आणि गुजरात याच्या काही पश्चिमी भागामध्ये अद्याप मान्सून पोहोचणं बाकी आहे आणि साधारण पुढील 2 दिवसामध्ये म्हणजे आज किंवा उद्या संपूर्ण देशात मान्सून पोहोचेल, त्यासाठी कुठलीही अडचण नाही. आज 7 तारखेला भारतीय हवामान खात्याने संपूर्ण गुजरातला रेड अलर्ट दिला असून महाराष्ट्रात अजून उत्तर महाराष्ट्रामध्ये खास करून रेड अलर्ट कायम आहे. थोडा मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट कायम आहे. विदर्भ आणि कोकणामध्ये मात्र ऑरेंज अलर्ट करण्यात आला आहे आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता कमी व्यक्त करण्यात आलेली आहे. गुजरातमधला रेड अलर्ट कमी करण्यात आला आहे आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र रेड अलर्ट आपल्याला 8 तारखेला कायम ठेवलेला आहे आणि कोकण आणि विदर्भामध्ये मात्र येलो अलर्ट आहे. विदर्भ मराठवाड्यात 9 तारखेला पाऊस उघडेल. मात्र उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. हा एकत्रित येलो अलर्ट असल्यामुळे आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात तो दिसतो, परंतु तो पश्चिम महाराष्ट्रासाठी नाही आहे. भारतीय हवामान खात्याने 10 तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस कोकणासहित उघडेल अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी नोंदलेला आहे. मान्सूनचे वारे महाराष्ट्रात आणि बहुतांश मध्य भारतात, पश्चिम भारतामध्ये कमजोर होणार आहेत. त्यामुळे पावसाची शक्यता 11 तारखेला नाही. तीच परिस्थिती 12 तारखेला देखील आहे. म्हणजे साधारण 10 तारखेपासून पुढे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होतंय. गेल्या 48 तासामध्ये आपण बघतो की कुठे पाऊस जास्त झाला, तर आपल्याला या भागामध्ये सर्वाधिक पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. अतिवृष्टी या ठिकाणी झालेली आहे. 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस काही भागात झालेला आहे. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीला देखील 400 ते 500 मिलीमीटर, काही ठिकाणी 600 मिलीमीटर पाऊस गेल्या 48 तासात झालेला आहे आणि त्यामुळे तो रायगड जिल्हा असेल किंवा पुणे जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, मुंबई असेल, या भागात तो पाऊस झालेला आहे. गुजरातच्या देखील काही भागात, दक्षिण गुजरातमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि मध्य प्रदेशमध्ये देखील तुरळक ठिकाणी अशी अतिवृष्टी आहे. परंतु सर्वात अधिक प्रभाव हा छत्तीसगड, ओरिसा आणि महाराष्ट्रामध्ये बसलेला आहे. त्यामुळे या ठिकाणची पावसाची सरासरी मात्र वाढलेली आहे आणि आपण असं सांगितलेलं होतं की हा आठवडा, जुलैचा पहिला आठवडा हा निर्णायक असेल आणि 6 तारखेपर्यंत निर्णायक अशा प्रकारचा पाऊस कोकण किनारपट्टी, विदर्भामध्ये, मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमी जिल्ह्यांमध्ये पडलेला आहे. पुन्हा एकदा आपल्याला आज 7 तारखेला GFS मॉडेलने कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस दाखवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही त्याचा प्रभाव आहे. हा प्रभाव 8 तारखेलाही कायम असेल. 9 तारखेला याचं प्रमाण कमी होईल. थोडा उत्तर कोकणात पाऊस असेल परंतु प्रभावी नाही. आपण 10 तारखेला याचं प्रमाण कमी बघतो. 11 तारखेपासून पूर्णतः पाऊस महाराष्ट्रातला उघडू शकतो. 12 तारखेलाही पाऊस उघडलेला असेल. कोकणात हलक्या सरी असू शकतात. 13, 14, 15 आणि 16 तारखेपर्यंत पाऊस उघडलेला राहील, परंतु कोकणात हलक्या सरींची शक्यता 16 तारखेपासून पुन्हा आहे. ECMW मॉडेलने देखील आज छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरच्या काही भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी होतील. काही ठिकाणी पश्चिमी तालुक्यांमध्ये जोरदार सरी असू शकतात. संपूर्ण कोकण घाटमाथ्यावर आजही पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही तुरळक स्वरूपात पावसाची शक्यता असू शकते. 8 तारखेला देखील तीच परिस्थिती, कोकण घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात नंदुरबारपर्यंत पावसाची शक्यता आहे. 9 तारखेपासून मात्र महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी स्थानिक स्वरूपात हा पाऊस होईल.
समजा आता आपण बघतो की थोडं हिंगोली, वाशिममध्ये किंवा यवतमाळमध्ये पाऊस दाखवला जातोय किंवा नागपूर उत्तरेला पाऊस दाखवला जातोय, दक्षिण कोकणात पाऊस दाखवला जातोय. अशा प्रकारचा पाऊस मध्ये-मध्ये होत राहील. सोलापूर दक्षिण किंवा अगदी सांगली आणि कोल्हापूरच्या दक्षिणी पट्ट्यात देखील हलकं वातावरण असू शकतं.